It will be Ashish Merul to start off the proceedings. Shri Bandeshwar, Levin Sawantwadi. A strong performance from them in the bowling department in their previous game against Kankavli. But this is a different challenge altogether. आशीष मेरुल गेंदबाजी करने के लिए आए हैं। इंडिया कप में लगातार 4 झटके देने का काम किया था कोलकाता के गुलमोहर ग्राउंड पर। तो कमाल के खिलाड़ी है, ऑलराउंडर है, बल्लेबाजी भी बहुत बढ़िया करते हैं। Yes, I agree, totally agree. But Samarth Gawas is a different gravy altogether. Superman of Goa up against Merul. Good delivery, gets the single, gets off the mark straight away. In some better deliveries, you need to respect the bowler as well. शाम देखिए 6 मीटर 7 मीटर 5 मीटर 4 मीटर 2 मीटर का सही इस्तेमाल आपको करना आना चाहिए। तो पहली गेंद फुल लेंथ है, इससे क्या होगा कि बैकलिप का ज़्यादा इस्तेमाल करने का मौका नहीं मिलता। तो परफेक्ट और राइट ऑन मनी मैं कहूँगा जिस तरह से गेंदबाजी के आशीष मेरुल ने। Yes, length will be really good. As far as this left-handed batsman is concerned now, we'll just have a look where he pitches the ball. Good delivery, back of a lane delivery. प्रोफेशनल दोनों खिलाड़ी हैं। एक तरफ एजाज कुरैशी लेफ्ट हैंडर है, डिंग डोंग टीम के लिए बतौर प्रारंभिक बल्लेबाज खेलते हैं कृष्णा के साथ, और आशीष मेरुल बहुत ही बेहतरीन गेंदबाज। ये बॉल जो है ना गुल्ले स्पॉट पर था, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। Oh, neck and just gone over the stumps. Very lucky, very fortunate on that occasion, Qureshi. जी हाँ, और अब देखिए प्लान है एजाज कुरैशी के लिए चौथी स्तंभ की तरफ गेंदबाजी करने, आउट ऑफ द स्तंभ थोड़ा सा आंखों से दूर रखना है। इससे पहले समर्थ के लिए थोड़ा आगे रखा गया था। होमवर्क इंपॉर्टेंट है, बहुत बढ़िया वेरिएशन भी कर रहे हैं और बल्लेबाज की ताकत और कमजोरी को समझते हुए गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज आशीष मेरुल। So you need to be very economical in the first power play overs. Again, driven. Chance of run out, not quite. Gets off the mark with a single, does Ejaz Qureshi. एजाज कुरैशी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, अगर ये फॉर्म में आएंगे तो बहुत खतरनाक साबित हो सकते हैं। आशीष मेरुल ने इस ओवर में कंट्रोल के साथ, अनुशासन के साथ गेंदबाजी की है और पहले 4 गेंदों में केवल 2 रन खर्च की है। जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। That's big. That's up in the air though. Fielder backpedaling. But he'll just have to see the ball go his head. One bounce over the ropes before. समर्थ गबस बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। पडला ना तर तो मात्र थांबणार नाही, हे निश्चित आहे। थोडासा लेगस्टम्पच्या दिशेने जाणारा चेंडू होता, स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहे आणि याचा फायदा, पॉवर प्लेचा फायदा समर्थ गबसने घेतलाय आणि त्यानं पहिला चौकार त्याच्या इनिंगचा ठोकलाय। And he goes again. That's bang into the crowd. Half a dozen runs. Samarth Gawas is cutting loose. समर्थ गावसला या ठिकाणी सापडलाय सूर, तो काढतोय गोलंदाजाचा धूर आणि आता मैदानातील धावांचा महापूर। अत्यंत जबरदस्त बॅटिंग, पहिल्यांदा चौकार आणि तडका लावत षटका ठोकलाय। पहिल्या षटकाचा खेळ, धावसंख्या धावफलकावरती 12। धन्यवाद प्रशांत। या दरम्यान या स्पर्धेतील एक व्यावसायिक संघ ज्यांनी करण अंबालासारखा एक दर्जेदार खेळाडू आपल्या संघातून या स्पर्धेत उतरवला, किंग्स 11 तीसवाडी संघमालक स्वप्नील परब यांचं मैदानावर आगमन झालं आहे। स्वप्नीलजी, आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षात स्थानापन्न व्हावं। ओव्हर टू श्याम प्रशांत। 1 over done and dusted. 12 runs of the first over. Just that the deliveries that he bowled to Ejaz and also Samarth. Firstly, full back of a length, and then when he tried it full, Samarth completely was after them. शॉर्ट पिच गेंद के ऊपर हमला हुआ तो कुछ अलग करने की कोशिश, थोड़ा आगे डालने का प्रयास किया था, तब जाके समर्थ ने कहा मैं आगे भी खेलूंगा, वो पीछे भी खेलूंगा। ये दुधारी तलवार है, बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। He's got a lot of experience of leather ball cricket as well since the early age. And here's Vishwajit Thakur. Swing missed. How quick is he bowling?
मिस्टर JPL महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगवान गोलंदाजामध्ये पहिल्या 5 मध्ये याचा नंबर होतो. 140च्या स्पीडनं गोलंदाजी केली होती. आणि मला आठवतं बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती जेव्हा अनिकेत समोर होता, अनिकेत राऊत पालघरचा खेळाडू, आणि 30 धावांची आवश्यकता होती. यात विश्वजितनं 5 षटकार ठोकले होते. Yes, he is a genuine all-rounder. White this time just trying to bowl it away from the reach of the batsman. Genuine all-rounder. I've seen him bat in the Dhruv Trophy as well last year, and also with the ball he is just magical. With pace he can completely topple any batsman. जी हाँ, बहुत ही अच्छी गति उनके पास है, लेकिन नियंत्रण की ज़रूरत है इस वक्त. Nicely bowled again, looking for a quick single chance. Oh, a bit of fumble from that fielder at point. इस मुकाबले की बात करें तो वह प्लान तैयार है. गेंदबाजों का बहुत बढ़िया गेंदबाजी आउट ऑफ द स्टंप कर रहे इस वक्त विश्वजीत ठाकुर. दिगुड़ एक्सप्रेस और मिस्टर JPL कहा जाता है. शाम JPL में एक सत्र इनके लिए ऐसा चला गया, एक सीजन ऐसा चला गया, सारे खिताब इन्होंने जीते थे, इसीलिए ये मिस्टर JPL है, जुन्नर प्रीमियर लीग. Yes, he's a star in the making. Short delivery, and that's been clobbered. But the field underneath taken. Ranjan Kenny, we call him the slow poison, completely underneath, and the big man, Superman, has to ride his bike back in the pavilion. He's gone. It's 14 for 1. शुक्रिया डीजे मास्टर, शुक्रिया सैंडी. समर्थक व्यवस्था स्टार्ट बहुत ही अच्छा था. जब पहली पारी चल रही थी, पहले मैच के बारे में हम चर्चा करेंगे, उस वहाँ भी देखिए बल्लेबाजों के लिए स्टार्ट तो मिल रहा है, समर्थक के लिए भी स्टार्ट मिला था, लेकिन वो बड़ी पारी जब आपको अच्छा स्टार्ट मिला, अच्छा आगाज आपने किया है, तो अंजाम भी खूबसूरत होना चाहिए. बहुत अच्छी गेंद थी, लेग ब्रेक उसमें शिकार किया. Hero from the last game, and he just carves it over covers. That's running even quicker when it's approaching the boundary. Fast outfield here into him. सनी बहुत बेहतरीन खिलाड़ी, इनफॉर्म बैटर हैं. थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खराब गेंद नहीं थी, लेकिन शॉर्ट सिलेक्शन. जब ऑफ स्टंप के बाहर गेंद है तो बल्ला गेंद की तरफ चला गया. कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है और ओवर द टॉप आपको खेलना था. पावर प्ले में चतुरे के साथ बल्लेबाजी सनी द्वारा. सनी ऑन मनी. Yes, certainly. Just that pace which is bowling, you need to be very much more agile. That's nicely played. Looking for a quick single, tap and run. And gets the single, direct hit, but really good backing up. और टैप तो आपने किया, लेकिन गैप निकालना भी बहुत जरूरी है, तब जाकर आपको ज़्यादा रन मिलेंगे. ऑफ स्टंप के बाहर बहुत अच्छी गेंद थी विश्वजीत ठाकुर द्वारा. सनी भी सेंसिबल खेल रहे हैं. आपने चौका जड़ा, उसके बाद में सिंगल लिया. पार्टनर एजाज कुरैशी आपके पास है, तो उनको भी मौका देना चाहिए. 130, 140 clicks that he's generating right now. It's very difficult to pull a hook to him. And also, if he just bowls it away from the reach, it will be much more easier to cut. इस बार कट किया, जैसे कि आपने आवाज देखी, बहुत बढ़िया, टकाटक पटापट, कमाल का स्क्वायर कट एजाज कुरैशी का. एजाज कुरैशी जो अपने बल्लेबाजी से देते सबको खुशी. मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय एजाज कुरैशी. 2 overs done and dusted. It's 23 for 1. Sai Jai Bodhgeshwar Bicholim.
In case if you've joined just now, then this is Battery.ai MCT 2025 Mandram Champion Trophy, a whopping prize of rupees 9,99,999. Which team will it be that will take that home along with that glittering trophy? Absolute magnificent trophy that we saw during the opening ceremony. 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। शाम स्कोर 23 रन शाम का समय है। रत्तबा सूरज है, कमोती रोशनी, इस शाम में कौन नाम करेगा, ये सवाल है सबके मन में। Wow, look and admire that stroke, and oh, just couldn't quite put it in. Valiant effort from that fielder Ranjan Keni again. You just can't keep him out of the game. रंजन है तो मनोरंजन होगा। जिस तरह से पहले वो दे दनादन बल्लेबाजी का करते थे, अब बॉडी रन पर थोड़ा सा बॉडी का बैलेंस इन्होंने खो दिया, लेकिन एफर्ट अच्छा था, कमिटमेंट में कोई कमी नहीं थी, शॉट भी कमाल का था बल्लेबाज का। तो एक ओवरऑल अगर देखे तो बेहतरीन क्रिकेट दर्शकों को देखने का मौका मिला। That's what required, a better cricket improving day by day, cricket improving on ball by ball. That's what the audience come to see. Just dabbed it in the gap, but the fielder quickly behind it. Another single taken. Score moves on to 25 for 1. इज्जत कुरैशी थोड़ा सा इंतजार कर रहे हैं, संभल कर खेल रहे हैं, और एक तरफ फॉर्म में खिलाड़ी सनी उनको ज्यादा मौका दे रहे हैं। सनी बच्चे पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर कुल मिलाकर 25 रन 1 विकेट के नुकसान पर। Maybe could be a certain plan of Ijaz Qureshi just to bowl out these 2 to 4 overs of the icon players. Reverse again. This time, Kenny will just have a look at it and ask the audience to give it back. Brilliant batting. ब्रिलियंट शॉट, अत्यंत सुंदर फटका, मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार, सनीच्या बॅटमधनं षटकार, बॉन्ड मैदानावरती या ठिकाणी दाखल झालाय। एका बाजूला कुरवाडीचा डॉन कृष्णा आहे, तर मैदानावरती सनी, बॉन्ड मैदानावरती आहे। चांगलं युद्ध बघायला मिळेल। Shimmy down the wicket and that's gone. Absolutely needless. You got a maximum earlier on. You need to convert your start into a big total, but you didn't. Another wicket gone. Wicket falls. It's 31 for 2. उसके साथ जीत सकते पावर बैंक, सीपस यानी कि बॉटल और ग्रैंड प्राइज आईफोन 17। लेकिन आपको रजिस्टर करना पड़ेगा जाके बैटरी जोन में। तो बीच मैदान पर विकेट गिर गया, बहुत महत्वपूर्ण सफल था, थोड़ी जल्दबाजी हुई। एक बेहतरीन स्ट्रोक था, रचनात्मक तरीके से वो रैम शॉट खेला गया था, उसमें आपको फायदा मिला, लेकिन उसके बाद में कदमों का इस्तेमाल जब आपने किया ना, तो आशीष मेहरोल साहब थोड़ा सा एक कदम उन्होंने आगे सोचा, थोड़ा सा गेंद को पीछे रखा और टप्पा खाने के बाद उछाल मिला, गेंद बाहर की तरफ जा रही थी, बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, सनी बेसहारा, दूसरे विकेट का पतन। Yes, really good length to get rid of Bond. New man in Harshad Matondkar, 31 for 2. False start, just might have missed a step. Officials in this particular game, Siddesh Harmalkar and Yogesh Tabulkar. Scoring has been handled by Dheeraj Palyekar and the digital scoring by Ajit Achrekar. Short delivery banged in. This time to the fielder. Taken. A trap was set. One fielder on the offside and he picks him perfectly. Another one gone. Gone for a golden duck. Harshad Matondkar.
Thank you so much. Battery.ai wicket. Arshad back to the pavilion. टप्पा खाने के बाद उछालता थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद थी, इंतजार सही किया था और लॉन्ग टेनिस स्टाइल गेंद को स्टैक कवर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन नील जो है ना पीछे सतर्क सावधान, जिन्होंने लिया कैच, अपोनेंट टीम का हुआ नुकसान। शाम इस वक्त बल्लेबाज थोड़ा सा मुझे लग रहा है हारागिरी कर रहे हैं, एक तरफ इजाज कुरैशी संभल कर खेल रहे हैं, लेकिन दूसरी एंड पर विकेट गिरने का सिलसिला जारी है। स्कोर 3 विकेट के नुकसान पर 31 रन स्कोरबोर्ड पर। Will be on a hat trick now. Ashish Merul. Sai Zore on strike. Let's check the field for Sai Zore as the left-handed squash-buckling Mr. 360 of Goa comes in. And look at the field. Man at back to the point on the fence. Man at extra cover. Long on, deep mid-wicket and square leg. So all these fielders on the boundary rope as boundary riders. Full toss delivery. Oh, gone! How about that? How did you miss that? Full toss delivery. And what has he done, Sai Zore? He's gone for a golden duck, and that's the hat trick achieved. Third hat trick of this MCT 2025. जी हाँ, प्रणय सामंत, अनुराग शारसार ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था। वो तो 3 हैट्रिक आप देख रहे, तीसरी हैट्रिक बीच मैदान पर 3 गेंदबाजों द्वारा। और मुझे याद है इंडिया कप में भी इन्होंने हैट्रिक ली थी गुलमोहर के ग्राउंड पर दूसरे संस्करण में। आज लगातार 3 विकेट चटकाए, क्या वो चौथा भी आएगा? और 5 पर 4 हुए हैं। हैट्रिक की बात करें तो 3 हैट्रिक आपने देखे हैं और 3 ओव्हर का खेल समाप्त हुआ। स्कोर कुल मिलाकर 31 रन, 4 विकेट के नुकसान पर। तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, गोवा आणि सिंधुदुर्गातले प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। एक आयकॉन खेळाडू खास करून मुंबई या ठिकाणी आलेला आहे। स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते। प्रणय सावंत, अनुराग शारसर आणि त्यानंतर आशिष मेरोलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अतिशय सुंदर कामगिरी मैदानावरती आणि मला खूप गोव्या आणि सिंधुदुर्गातल्या प्रेक्षकांचाही अभिमान आहे। चांगलं क्रिकेट गोव्यातल्या खेळाडूंनी खेळलं की त्याचंही कौतुक करतात आणि जर समजा भारताच्या बाहेरचे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून जर खेळाडू आले आणि त्यांनी चांगली कामगिरी केली त्याचंही कौतुक करतात। कलाकारांचं कौतुक कसं करावं, कारण आपण बघितलं पर्यटन क्षेत्र आहे आपलं सिंधुदुर्ग आणि गोवा, तर अशा वेळेला ते कुठेही कंजूसपणा करत नाही। गेल्या 4 दिवसाचा अनुभव हा निश्चितच आल्हाददायक आहे, त्यामुळे गोवेकरांना आणि सिंधुदुर्गचे प्रेक्षक आहेत त्यांना निश्चितच सलाम असेल। Change in bowling. It will be Nitesh Parab from the road end. Ajaz Qureshi and his partner Rajesh Shorte in the middle. So 2 icons right now. Let's it go. That will be a wide extras. So I do feel that another over for Vishwajit Thakur would have been the case now, as they already lost 4 wickets just to get the stranglehold. जी हाँ, MCT ओवर का आना भी बाकी है और बहुत इंटरेस्टिंग एक बार फिर बदलाव हो सकता है वो। $32 for 4 right now. Sai Jai Bodgeshwar. Reverse sweep attempted. Torn to the bat. Might have been or just maybe drifting down the leg stump. Leg by. The signal given by the umpire. 32 makes it 33 now. 33 for 4. Need a partnership, these two icons need to fire as far as Bichulima are concerned. If not, then another time team from Sawantwadi, Bandeshwar 11 will be chasing in and around 60 to 65, which will be utmost easier for them with the kind of batting they have. Full toss this time gets the single. This engine room of this team needs to get some runs. Already lost 4 wickets, 4 big wickets
Samarth Gawas, then Bond, Harshad Matondkar, Sai Zore. Fabulous hat-trick by Ashish Merul. और आपने विकेट दे दिए। मैं सोचता तो आखिरी गेंद पर जो फुल टॉस गई थी आपके लिए वो खुशी आई थी उस वक्त, आपने अपोनेंट टीम को वो विकेट दिया है। Good delivery again and again will just be one. Another single taken. रंजन की खेलने की जो पारी है वो बहुत महत्वपूर्ण थी। पिछले साल ध्रुव ट्रॉफी में इन्होंने खेले थे। उसके बाद में कनौजिया ने प्रभावित किया। योगेश पेंटकर ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है। क्या योगेश पेंटकर के बाद, कनौजिया के बाद, रंजन के बाद मैदान के अंदर एजाज कुरैशी उसी अंदाज में बल्लेबाजी करेंगे? पुण्यनगर के दो खिलाड़ी मैदान के अंदर है, राजेश सोटे और एजाज कुरैशी। That's big. It's out of here. And it's gone way too far for a maximum. Well, throwing the counter punches right now is Rajesh Sorte along with Ejaz Qureshi. शुक्रिया डीजे, बेहतरीन टाइमिंग। थोड़ा सा गेंद को आगे किया था गेंदबाज ने, और जब ओवर पिच गेंदबाजी करेंगे ना शाम, तो बल्लेबाजी करना बहुत आसान हो जाएगा। तो लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से इस गेंद को खेल दिया था, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई। एमसी टीम खूबसूरत दर्शनीय स्ट्रोक का बल्लेबाज का। राजेश सोटे बल्लेबाजी कर सकते हैं, वैसे उनकी पहचान जो है ना शाम बतौर गेंदबाज है, लेकिन अब आप आइकॉन खिलाड़ी के तौर पर मैदान के अंदर उतरे हैं और आपके 4 बल्लेबाज आउट हुए, तो एजाज कुरैशी के साथ एक साझेदारी की जरूरत है। जिस तरह से सूरज गावड़े ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था संजू कनौजिया के साथ, वो 68 रनों की साझेदारी, मैच विनिंग परफॉर्मेंस था वो। Reverse. Oh, valiant effort from the fielder. Excellent effort. Would have been a blinder. Would have been the catch of the tournament. Sidhu Moria down there. Yorker specialist, as I would recommend. Sidhu Moria in the field right now. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा होना बहुत जरूरी है। ये फील्डिंग बहुत बढ़िया, इससे गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ेगा। बेहतरीन फील्डिंग का नजारा। Again, just trying to play it fine between the man. Vishwajit Thakur just replicating that he would have been taking it. जी हाँ, और After completion of 4, it's 42 for 4. गली में खिलाड़ी है, एक फ्रैंक ट्रिपर खिलाड़ी है, स्टेयर करना चाहते थे, गैप ढूंढना चाहते थे, बल्लेबाज बीट पे हैं। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। पहले बार विकेट 14 पर गिरा था, दूसरा 31 पर, तीसरा 31 पर, चौथा 31 पर। यहाँ हैट्रिक आशीष मेहरुल की। अब जाकर 4 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 42 रन 4 विकेट के नुकसान पर। राजेश सोटे 8 पर खेल रहे हैं। दूसरी तरफ से बल्लेबाज एजाज कुरैशी 1 चौके की मदद से 8 पर खेलते, लेकिन थोड़ा सा समय लिया गया है। बहुत महत्वपूर्ण मैच है, काफी समय दर्शक की मुकाबला देख रहे हैं। धीरे धीरे रोशनी कम हो रही है, तो अब शाम का समय है ना, तो दर्शक भी काफी संख्या में हमारे साथ जुड़ने वाले हैं। और शाम के समय में आज कॉम्बॉक्स में थोड़ा सा बदलाव करेंगे। योग्य जी कॉम्बॉक्स में माइक्रोफोन पर, उनके साथ बादल जी रहेंगे कमेंट देने के लिए, तो थोड़ा और बेहतर हो जाएगा और मजा आएगा। और 2 दिग्गज कमेंटेटर कॉम्बॉक्स में हैं। टेनिस क्रिकेट .in ने 21 लाख का आंकड़ा पूरा किया। ये मैजिकल फिगर है, प्राउड मोमेंट है। और उसके साथ बैटरी जोन में जाके आप एंजॉय कर सकते हैं, क्यूज एंड गेम्स खेल के आपको बहुत सारे रिवार्ड मिलेंगे। आप जीत सकते हैं पावर बैंक, सीपर्स और उसके साथ ग्रैंड प्राइजेस आईफोन। लेकिन ये प्राप्त करने के लिए आपको जाके बैटरी जोन में रजिस्ट्रेशन करना पड़ेगा। ओवर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद सर, धन्यवाद श्याम।
44 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. 5वं षटक प्रगतीपथावर सुंदर पद्धतीचा फटका आपण पाहतोय. प्रथमतः टॉस विन झाला साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ. फलंदाजी स्वीकारली समर्थ गव्वसनं. फटकाबाजीला सुंदर सुरुवात केली होती, त्यानंतर थोडासा डाव घसरला गेला आणि त्यानंतर 2 आयकॉन खेळाडू सज्ज झाले. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आशिष मेरूर वेगानं लॉंग ऑन करणं स्क्रीनवर. परतीची वेग एकेरी धावसंख्येची लहर आपण पाहतोय आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 45 धावा धावफलकावर 45 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर श्री बांधेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघ नाणेफेक हरला क्षेत्ररक्षण करतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय सुरुवातीपासून आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तो मात्र छोट्या चढीचा वेगावर सॉर होऊन गोलंदाजी पसंत करतोय. यॉर्कर स्पेशालिस्ट सिद्धू मोर्ये बांध्याचा आपल्याला बघायला मिळतोय. वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न, चेंडू फळीपासून एजाजच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण एजाजच्या रिडारमध्ये चेंडू वाला तर मात्र तो प्लॉटमध्ये जाऊ शकतो एका मोठ्या फटक्यासाठी, पण चेंडूपासून एका मोठ्या खेळाडूच्या चेंडू दूर टाकायचा, वाईट यॉर्कर करायचा हा इरादा सिद्धूचा आपल्याला बघायला मिळालाय. थोडंसं जखडून ठेवलंय आणि याला कारणीभूत असेल ते एक नाव म्हणजे आशिष. विकेट हॅट्रिक. खोलवर टप्प्याचा चेंडू जमनीलगतचा डीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक रंजन केनी स्क्रीनवर येतोय. परतीची पेक ही एकेरी धावसंख्येची लहर आपल्याला बघायला मिळते. ते मात्र श्री साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाच्या गोट्यामध्ये 1 या धावसंख्येनं 46 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. योगेश, ज्याप्रमाणे गोलंदाजी चालली खरंच कौतुक करावं लागेल पुन्हा एकदा. श्री बांधेश्वर 11 सावंतवाडी संघ सिक्के पे गेंदबाजी. सुरुवातीला थोड्या धावा वाटल्या पण त्यानंतर नियंत्रण मिळवलंय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा पूल सक्सेसफुल डीप स्क्वेअर लेगला उडवलाय. गगनाला गबस निघालेला फटका षटकारासाठी. जणू काही आसूड ओढलाय पाठीवर. ताकदवान फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. मॅक्झिमम एमसीटी सिक्सर. थँक्यू बदल डीजे प्लीज. हे जे आमचे टॉवर आहात त्या टॉवरात देखून लोक कोणतरी पब्लीक आहात थोडे ते मातशे सायडीन रावात. टॉवर आतां स्टार्ट जातले थंयसर वायरी बी आहात पोना तो मातशे सायडीन रावपाचे. आनी बॅनरा फुडल्यान जे लोक बसल्यात पळय आमचे पब्लीक बॅनरा फुडल्यान जेंच्यानी आमकां टुर्नामेंट स्पॉन्सर केला तुमी तेंच्या फुडल्यान बसल्यात ते दिसत नात. ते मातशे जे ब्लँक आहात थंय मातशे बसात प्लीज. सगळ्यांक एक रिक्वेस्ट ऑल द ऑडियन्स प्लेयर्स मातशे सपोर्ट करात. पुन्हा एकदा मोठा फटका राजेश सुर्डेच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतोय. मारायचा होता ऑन साईडला फटका पण बॅटच्या कुठेतरी टोल लागलाय चेंडू आणि या ठिकाणी ऑफ साईडला आलाय. षटकारानं सांघिक धावफलकावर 58 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. योगेश, जरी मारायचा वेगळ्या दिशेने असलं तरी जी ताकद राजेशने वापरली होती, बॅकलिप बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला बघायला मिळेल, मोठी ताकद वापरली होती आणि राजेशला माहिती होतं आक्रमणासाठी हेच षटक आहे. पुढच्या षटकामध्ये थोडंसं आपल्याला जपून खेळावं लागेल आणि विश्वजित येईल त्यापूर्वीची 2-3 चेंडूंचा सुयोग्य वापर करायचं मनोमन इच्छा होती राजेशची आणि तो केलाय त्याने. 3 षटकार या छोट्याशा खेळीत आतापर्यंत त्यांनी खेचले. 24 धावा फटकावल्यात. म्हणजे एजाज कुरेशी अजूनही पहिल्या षटकाराच्या प्रतीक्षेत आहे, पण तत्पूर्वी राजेश सोरटे 3 षटकारांची नोंद करतोय. सन्मानजनक धावसंख्या 5 षटकांची समाप्ती 58 फॉर 4 एमसीटीवर. एमसीटी अवरला जो एजेज कुरेशी शांत होता. मी का शांत होतो? या षटकाची वाट मी बघत होतो आणि तो फटका षटकारासाठी आहे. 6 या धावसंख्येनं 64 धावा धावफलकावर. आखो टप्प्याचा चेंडू होता. एजाजला प्रतीक्षा होती याच चेंडूची. एजाज कुरेशी, विश्वजित ठाकूर हे सगळेच खेळाडू एकत्र खेळल्यामुळे आणि त्यामुळेच कोणाच्या चंदना किती वास असा हे जो पुरेपूर दोघांनी अभ्यास केलेला आहे. योगेश, नक्कीच विश्वजितच्या विरोधात मोठे फटकेबाजी करावी.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू या अगोदरचा चेंडू मागे टाकलाय, या आताचा चेंडू टाकलेला पुढे आणि त्यानंतर मोठा फटका, वन बाउन्स समोर रोप, एमसीडी चौकार. कौतुक करावं लागेल एजाजचं. संयम म्हणजे काय असतो, त्या संयमाचा उपयोग काय असतो. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा हुकचा षटकार, दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा फ्लिकचा चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा, मोमेंटम मिळवलाय. गाडी प्रशांत सर तुमच्या शब्दात सांगायचं झाले तर गाडी रंपम पम 68 धावा धावपलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. ज्या वेगानं गोलंदाजी करतोय विश्वजित ठाकूर त्याच वेगवान पद्धतीचे फटके पसंत केले. ते मात्र जो सुरुवातीपासून शांत असलेला स्वतःसाठी थोडासा वेळ घेतो. पुन्हा एकदा मोठा फटका, मिस टायमिंगचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आशिष मेहरोल आणि जॉन दोन्ही अनुभवी खेळाडू तिथपर्यंत पोहोचतायत. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय. एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 69 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. एजाज नाराज आहे. एजाजला अपेक्षा होती ही दुसरी धाव घेणं गरजेची होती आणि जाणं गरजेचं होतं. राजेश सोरटे जो डेंजर एंडकडून सेफ एंडकडे आला होता, पुन्हा एकदा त्याला जायचं होतं डेंजर एंडकडे. दोघे एकमेकाला समजावून सांगतात, पण राजेश जणू काही समजावून सांगतो एजाज या एका सिंगलपेक्षा विकेट महत्वाची आहे. नक्कीच, कारण मी पण मोठे फटके खेळू शकतो. शेवटच्या अजूनही स्लॉक ओव्हर आहेत आणि त्यावर पण तुला आक्रमण करायचं आहे. आता तू सेट झालायस आणि दोन्ही खेळाडू हे आयकॉन आणि तिसरा खेळाडू विश्वजित ठाकूर मिस्टर JPL सज्ज झालाय. दिगोडे एक्सप्रेस आयकॉन वर्सेस आयकॉन्स ही लढत आपण पाहतोय. सुंदर फटका आपण पाहतोय. कबरच्या दिशेनं डोक्यावरून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे नोमॅस लाईन मध्ये चेंडू विसरला होतोय. परतीची फेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर 2 या धावसंख्येनं 71 धावा धावपलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. फटका मिडल झाला नव्हता योगेश. हे विश्वजितच्या वेगाचं गमक आहे. बऱ्याच फलंदाजांना त्यांनी आपल्या वेगावर चकवलंय. बऱ्याच फलंदाजांच्या टो एंडकडे चेंडू न लागता बॅटच्या धारेवर चेंडू लागतो. कधी तो स्टिकर एरियाकडे लागतो, कधी तो हँडल एरियाकडे येतो आणि त्यामुळेच मोठे फटके या गोलंदाजाविरुद्ध खेळणं खूप कठीण. अपवाद मात्र या ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूवर एजाज कुरेशीचा 1 चौकार आणि 1 षटकार. साईजय बोडगेश्वर बीच ऑलिम्पिक क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. कोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 धावसंख्येनं 72 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. षटक क्रमांक 6वं षटक प्रगतीपथावर MCD चषकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी ज्याने सुरुवात पहिल्या चेंडूवर आतषबाजीने केली तो एजाज कुरेशी हा आपल्याला स्ट्राईकला पाहायला बघायला मिळतोय. पुन्हा एक डायरेक्ट शॉर्ट फ्री प्रकार चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते मात्र गणेश करगुटकरचं गेल्या वर्षीच्या मोसमात ध्रुव ट्रॉफीच्या माध्यमातून ज्या खेळाडूनं नेत्रहीप पद्धतीचा झेल टिपला होता तो खेळाडू स्क्रीनवर आलाय. हे 3 नव संघासाठी महत्वाच्या भासवल्यात. या एकेरी धावसंख्येनं 6 षटकांचा 36 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. साईजय बोडगेश्वर बीच ऑलिम्पिक क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 73 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. खरंच DJ संदीप आपले मनपूर्वक आभार. रंपम पम पम म्हटल्याबरोबर लगेच अनिल कपूर डोळ्यासमोर उभा केला संदीपने. तोपर्यंत आपल्यासाठी पुकार असेल 4था सामना. वैष्णवी 24 मारमागोवा कॅप्टन लल्ला यादव आणि AK स्पोर्ट कणकवली कॅप्टन गौरव घुंगरट. आपण सज्ज राहावं 4थ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. 73 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एडकडनं अजून एक उभरता सितारा चराटा एक्सप्रेस म्हणून ज्याची ख्याती करते तो नितेश परब सज्ज झालाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एडकडनं गोलंदाजी मार्कवर. ज्याला प्रशांत सरांच्या भाषेबद्दल सूर सापडला. एजाज कुरेशीनं फटकेबाजीला सुरुवात केली आहे. ताबडतोब फटकेबाजी स्लॉक ओव्हरमध्ये जे मोठे फटके पाहिजे असतात 8 ओव्हरचा सामना आहे आणि या 8 षटकात कुठेतरी 90वी 95 गाठावी ती मात्र शर्यत
साईजय बोडकेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाची आतापर्यंत 6 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धावा फलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहतोय शॉर्ट पूलचा. रस्त्यावरच्या प्रेक्षकांना या ठिकाणी मात्र खुशी देणारा फटका षटकारासाठी पाहतोय. 79 धावा फलकावर. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. ऍक्शन रिप्ले बघा. नितेशचा चेंडू वेग मिळवण्याचा प्रयत्न, आखूट टप्पा आणि चेंडू हुक केला जातोय एजाज कडून आणि या हुकच्या फटक्यावर 6 धावा अगदी सहज लिलया केल्या जात आहेत. बुक वैता घासलेट घालून गाडीपूर डायरेक्ट चंद्रार. 79 धावा फलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. नितेश परबचं पहिल्या चेंडूवर षटकारानं स्वागत केलं. स्ट्राईकला ओव्हरसीज खेळाडू एजाज कुरेशी सज्ज झालाय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू ऐन मुकेच्या चेंडूचा या अगोदर चेंडू थोडासा मागे टाकला होता, आता पुढे टाकला. थोडंसं फिंगर रोल केले चेंडूवर. टप्पापड्यान चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि निर्धाव चेंडू धावफलकावर घडलाच. आज 7व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. या जोडीचं कौतुक करावं लागेल. आयकॉन खेळाडू म्हणून पुणेच्या या दोन्ही खेळाडूंनी काहीच उणं ठेवलं नाहीये आपल्या भागीदारीमध्ये. अनेक फटक्यांचं मिश्रण दोघांकडून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर फटका बघायला मिळतोय. चौकारासाठी निघालाय. लंगॉन आणि मिडॉन हे 2 खेळाडू होते, मात्र मिडॉन क्षेत्ररक्षकाने काही क्षणांसाठी 4 पावलं प्रयत्न केला, पण एवढा ताकदवान फटका होता एजाजचा. पात डोळ्यांचं लवतं न लवतं तोच. ऍक्शन रिप्ले बघा पाहायला मिळेल. पॉवर हिटिंग म्हणजे काय. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेच्या पार एमसीटी चौकार. 83 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 19 चेंडूमध्ये 31 धावांची बहारदार सुरुवातीला जो शांत होता आणि त्यानंतर स्लॉक ओव्हरला रसिक प्रेक्षकांची मन जिंकायला सुरुवात केली. टेनिस क्रिकेटचा ढेरसारा असा अनुभव असलेला खेळाडू. समोर टाकलेल्या चेंडूला दिशा दिली आहे. कव्हर रिचलला क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आणि जमिनीलगतचा चेंडू एका नेत्रदीपक फटक्यानं चौकारासाठी गणला जात. 4 या धावसंख्येनं 87 धावा धावफलकावर. या चौकारानिशी या जोडीची 56 धावांची भागीदारी पूर्ण होते. एकदा टाळ्या वाजूया राजेश सोरटे आणि एजाज कुरेशीच्या भागीदारीसाठी. हा फुलटॉस चेंडू होता. प्रयत्न केला होता मोठ्या फटक्यासाठी, पण एजाजने पाहिलं क्षेत्ररक्षक सर्कलवर आहे, अगदी सहज चेंडू पेलून दिला कव्हर ड्राईव्हसाठी थोडासा हवेतून. आणि योगेश आता असं वाटतंय की एजाज कुरेशी मारतोय कमी आणि घसटतोय जास्त. यांना सुंदर फटकेबाजी, चौपेर फटकेबाजी. क्षेत्ररक्षकांना सैरा वैरा करून सोडलंय. पहिल्या इनिंगमध्ये एजाज कुरेशीनं 9 चेंडू 26 धावा, राजेश सोरटे 20 चेंडू 35 धावा, एजाज कुरेशी 87 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. जी भागीदारी गरजेची होती, कारण आशिष मेहरूनने मधल्या काही सत्रामध्ये खूप मोठे बॉम्ब गोळे टाकले. 3 विकेट हॅट्रिक, क्रिकेटमधील माइलस्टोन असं वाटत होतं. या विकेट हॅट्रिक नंतर साईजय बोडकेश्वर बिचोलीम संघ बॅकफुटवर जाईल, पण त्यानंतर वादळ मैदानावर घोंगावत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय, पण स्क्रीनवर आलाय तो बघायला मिळालाय. मिड विकेटला झेल टिपलंय. एजाज कुरेशी ज्याला सूर सापडलं होतं, जे वादळ घोंगावलं होतं, तो बाद झालाय झेलबादच्या स्वरूपात. नील न सुंदर झेल पकडलाय. नील रेगे ज्याचं नाव आहे, सावंतवाडीचा हा गुणवान खेळाडू बाद करतोय एजाज कुरेशीला. ऍक्शन रिप्ले तर आपण बघणार आहोत. नितेश परबचा हा चेंडू होता. जबरदस्त फलंदाजी. एजाजचं स्वागत केलं जात आहे टाळ्यांच्या गजरात. ऍक्शन रिप्ले बघा. नितेशचा चेंडू वेग कमी केला होता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. चेंडू ज्या वेगाने ज्या अंतरावर जाणं अपेक्षित होतं तेवढा पोहोचला नाही. मिडविकेटचा खेळाडू जो 4 पावलं आतच थांबला होता, अजून 2 पावलं पुढे सरकतोय आणि हा साधा सोपा झेल पूर्ण करतोय. आणि ही महत्वाची विकेट, ज्या विकेटसाठी भागीदारी झाली तब्बल 56 धावांची, ती भागीदारी इथे समाप्त होतोय. बादल सुरुवातीला पाया भक्कम करायचा होता आणि तो एजाजनं केलाय. या मात्र उर्वरितच्या चेंडूंवर कळस चढवायचा आहे. 87 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर फटकेबाजी करणारा, चौफेर फटकेबाजी करणारा आयकॉन खेळाडू एजाज माघारी परतलाय. 21 चेंडू 35 धावा, त्याची बहारदार खेळी आपल्याला बघायला मिळाली आहे आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला सज्ज झालाय सचित सावंत. वेगवान पद्धतीचा चेंडू, शॉर्ट फ्लिप चेंडू होता. मोठा फटका टोलवायचा होता. शरीरष्टीवर येऊन चेंडू आढळला. तो निर्धाव चेंडू बऱ्याच वेळानं येत
7व्या षटकाची सांगत आहोत. सांघिक धावफलकावर 87 धावा, धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्या आहेत. 9 चेंडू 26 धावा अजूनही राजेश सोरटे मैदानाच्या आतमध्ये आहे. 21 चेंडू 35 धावा एजाज कुरेशी माघारी परतलाय आणि शेवटचं षटक कोणाकडे जबाबदारी असेल तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया बादल चौधरी याचा, कारण सुंदर या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केलाय. स्क्रीनवर बघूया वॅगन व्हील 360. फक्त बॅटरच्या मागे थोडंसं शॉर्ट थर्डमॅनच्या दृष्टीने कमी धावा दिसत आहेत. फाईन लेग दिसतोय, स्क्वेअर लेग तर दिसतोय, फॉरवर्ड स्क्वेअर लेग दिसतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा दिसतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने सीमारेषा दिसते. कव्हर्समध्ये समोरच्या व्हीमध्ये खूप जास्त धावा दिसत आहेत आणि लॉंग ऑन मिड ऑन या क्षेत्रात सुद्धा चौकार. त्या दरम्यान पंचांची पेनल्टी 35व्या मिनिटाच्या आधी 6वं माफ करा अखेरचं 8वं षटक चालू न केल्यास सर्कल मधील खेळाडूंची संख्या वाढवावी लागेल आणि त्यानुसार आता सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 ऐवजी 4 खेळाडू पाहायला मिळतील. शेवटचं षटक स्थिरावली धावसंख्या 87. राजाराम गवस सज्ज झालाय. मोठा फटका आपण पाहतोय. जी पेनल्टी लागली सावंतवाडी क्रिकेट संघाला ती आता महागात ठरतोय. चेंडू जातोय तो. ऍक्शन रिप्ले बघूया. राजेश सोरटे मिनी हेलिकॉप्टर, वा व्हॉट अ बॅकलिफ्ट, गोलाकार बॅट फिरते आणि डोळ्यांचं पातं लावण्यापूर्वी चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर एमसीटी चौकारासाठी. 91 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्या आहेत. गती परिवर्तनाचा चेंडू लेग ब्रेक केला, फिंगर रोल केले चेंडूवर आणि त्यानंतर आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता पण बॅटची हलकीशी धुंद ऐकायला आली. यष्टिरक्षकानं झेल टिपला आणि सुंदर फटकेबाजी करणारा राजेश सोरटे हा मात्र महत्वाच्या क्षणी पास झालाय. साई जय बोडकेश्वर बीच ऑलिम्पिक क्रिकेट संघाचा बाजूला फलंदाजी करत असताना 4-31 अशा कठीण परिस्थितीत मैदानावर पाऊल टाकलं होतं राजेश सोरटे यांनी. भागीदारी केली तब्बल 52 धावांची एजाज कुरेशी बरोबर आणि 11 चेंडू 30 धावा करून राजेश सोरटे टाळ्यांच्या गजरात माघारी परत आहेत. टाळ्या नक्की वाजतील राजेशच्या या जबरदस्त कामगिरीसाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय सचिन सावंतला साथ देण्यासाठी. लतीफ आपल्याला बघायला मिळतोय. लतीफ नाईक सज्ज झालाय. सुंदर गोलंदाजी स्लॉक ओव्हरला सुरुवातीला एक मोठा फटका आला चौकारासाठी. त्यानंतर गडी बाद झाला. राजेश सोरटे जलबाच्या स्वरूपात आपण पाहतोय. 91 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्या आहेत. आल्या उत्तुंग का मोठा फटका बघायला मिळतोय. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या फटक्याला या ठिकाणी दुरी नव्हती, उंची होती. झेल टिपलाय सुंदर पद्धतीचा मिड विकेटला आणि नितेश मराबनं झेल टिपलाय. 7 गडी बाद झाले आहेत 91 या धावसंख्येवर. संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 3 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्यात. या सामन्यात दुसरी विकेट हॅट्रिक होईल का? बॉलिंग मार्कवर राजाराम ऑन अ पॉसिबल हॅट्रिक. सलग 2 विकेट तर राजारामने घेतल्यात. स्ट्रायकर एंडवर डब्ल्यू अविनाश गावस. हॅट्रिक ऑनचा चेंडू. पंचांकडे आवाज अंपायर आणि बादल. एका सामन्यामध्ये मात्र आपल्या एकाच इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळालाय 4थी हॅट्रिक. राजाराम गवस उर्फ बाबूच्या नावावर स्वर्ण हस्ताक्षरात कोरले गेले आहे. 8 गडी बाद झाले आहेत. 91 धावा धावफलकावर अविनाश गवस भोपळा घेऊन माघारी परतलाय.
कदाचित ही एक मोठी पर्वणी असेल, हा एक मोठा रेकॉर्ड असेल या संपूर्ण स्पर्धेतील, या 7ही पर्वामधील. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. आला रे आला, मन्या आला. मनोज नार्वेकर सज्ज झालाय. मनोज नार्वेकरचा मिस्टेकचा फटका, सलग 4 गडी बाद केले ते राजाराम गवस उर्फ बाबून श्री बादेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना स्लॉक ओव्हरला पहिला चेंडू चौकारासाठी आणि त्यानंतर साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघाचे खंदे फलंदाजांना त्यानं 4 गडी बाद केले आहेत. tenniscricket.in वर आपण ह्या 4ही विकेट बघणार आहोत. गौरव, आपल्याला विनंती असेल, या 4ही विकेट म्हणजे एजाज कुरेशी, लतीफ नाईक, अविनाश गावस आणि मनोज नार्वेकर, 4 सलग विकेट. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हा दुर्मिळ पराक्रम खूप कमी खेळाडूंना जमलाय. लसित मलिंगा हे त्यापैकीच एक नाव. 4 सलग विकेट. अनुराजने सुद्धा 4 सलग विकेट या सामन्यात, या स्पर्धेत, माफ करा, या स्पर्धेत आपल्या नावे केलेत. हे ॲक्शन रिप्ले tenniscricket.in वर. दोघांनी केले 4 चेंडूवर 4 गडी बाद. 5 चेंडूवर 5 गडी बादचा विक्रम राजाराम गवस. स्वप्न एका बाजूनं श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाच्या कोट्यातून बघायला मिळतं. 91 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात कल्पेश गवस हा सज्ज झालाय आणि 5 चेंडूमध्ये 5 गडी बनवतात. त्या अंतरिमच्या चेंडूवर कल्पेश गवस एक मोठ्या फटक्याने स्वागत करतोय साईजय बोडगेश्वर क्रिकेट संघासाठी. स्वेजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण धावचीतच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. जो खेळाडू या अगोदरच्या सामन्यामध्ये समीर सरदेला सुरू सापडलं होतं, सचिन सबन फॉर्ममध्ये होता, तो स्लॉक ओव्हरमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज झाला. मार्मागोवा दोन्ही कर्णधार प्लीज टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 8 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 91 धावा धावफलकावर 10 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 48 चेंडू 92व्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो मात्र श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघाला. फटकेबाजी रंजन केनीवर जास्त दारोमदार असेल. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाकडे तेवढीच सुंदर गोलंदाजी आहे. राजेश सोरटे, फिरकीचा जादूगार हर्षद मातोंडकर उर्फ केन आहे आणि बघूया कल्पेश गवसची सुंदर गोलंदाजी आहे. म्हणजे दोन्ही क्रिकेट संघ समतोल आहेत. दोघांसमोरच्या संघाकडे बॅटिंग पण तेवढीच ताकदीची आहे. बघूया सावंतवाडी क्रिकेट संघ सलग 2 विजय मिळवतोय की प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ साईजय बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय फलंदाजी करण्याचा आणि 90-95 गाठावी हे मात्र त्यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न सत्यात उतरतंय. 91 धावा धावफलकावर 10 गड्यांच्या मोबदल्यात. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया सर सबीर पांढरे आणि बादल चौधरी. Thank you, Yogesh. Requesting both the teams to please report for the toss. AK Sports Kankavli and also Vaishnavi 24 Marmagaon. Requesting both the captains, please report as early as possible for the toss.
श्याम टॉस. Requesting both the captains, Lalla Yadav, if you can please report quickly for the toss. Toss time here into him for game number 4. Vaishnavi 24 Marmugao taking on AK Sports Kankavli. Both the captains with me. Tails. What have you decided? किरे करूंक सोदता तुम्ही पयली? परत फिल्डिंग करपाक सोदता आमी. किरे रिझन परत फिल्डिंग करपाक ओदोळ चड रन जालो रन काडपाक कृष्णा सातपुतेची तितकी बॅटिंग जावंक ना त्या टायमार. कोणाचेर आतां कृष्णा सातपुते आयकॉन प्लेयर आसाच आनी एक तुमचे कडेन आयकॉन आसा तरी लोकल प्लेयर्सांचेर खंयचे हेजेर चड दारोमदार आसतलो? लोकल आमचे सगळे बरे आहा तशें कांय वायट ना आनी कृष्णाचे बॅटिंग जावंक ना आतां आमी उलयला त्या भाशेन ह्या फावटी जातले. कितको स्कोर तुमी तांकां दवरूंक सोदता त्या स्कोराचेर? आमी कमीच म्हणटले 60 चड सांगपाक शकना आमी. ओके ऑल द कॅप्टन थँक्यू. पहिली फलंदाजी करावी आहे. फलंदाजी करून फाटल्या सामन्यामध्ये पण आम्ही पाहिलं की दुसऱ्या टीमने तुमचे पहिला जो टॉप ऑर्डर होता त्याला जास्त धक्का दिला. तरीसुद्धा आम्ही 70 ते 80 रन करण्याचा प्रयत्न करू कारण सायंकाळचा वेळ आहे आणि फलंदाजी आमची तशीच असेल. थोडंफार 1-2 चेंजेस असतील. आयकॉन्सवर काय भिस्त आहे तुमची कारण दोन्ही एक स्टार परफॉर्मर आहेत आयकॉन? निश्चितच आयकॉन चांगलेच आहेत परंतु शेवटी क्रिकेट हा खेळच अनिश्चितच आहे त्यामुळे पाहूया करतील चांगला खेळ. एक प्रश्न आणखी एक ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगणार कारण ही सर्वात मोठी प्रतियोगिता आहे गोव्यामध्ये 10 लाखाचं पारितोषिक. पूर्ण कोकण आणि गोव्यामध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट आहे आणि नियोजन तर अतिशय दर्जेदार आहे. म्हणजे अशी टुर्नामेंट आमच्याकडे सुद्धा झाल्या पाहिजे कारण की यांचे रूल्स फार स्ट्रिक्ट आहेत त्यामुळे मजा येते खेळायला. All the best, Captain. So that's the news from the center. Vaishnavi 24 Marmugao has won the toss and they have decided to bowl first. धन्यवाद श्याम. देव बरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या आणि कोकणी आकाशवाणीच्या मांद्रेम केंद्रावरसून मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीत तुमचा सगळ्यांचा या 7व्या पर्वात हात जोडून स्वागत असा. 4थ्या रजनीचो खेळ आजच्या दिवसातली ही 3री लढत. पहिली बॅटिंग करून साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघान धावा जमवले 91 आणि 92 धावांचो पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचा पतन. जॉनी येस पापा गोल्डन डकचो मानकरी पहिल्याच चेंडूवर. पण जॉनीचा कौतुक करूचा लागताला. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्वतःहून ज्याने क्रीज सोडला असो सिंधुदुर्ग जिल्ह्याचो ह्यो गुणवान खेळाडू. 1-0 अशा नाजूक स्थितीत राहुल द्रविड सरांनी 18 वेळा मैदानावर प्रवेश केलो कारण संघासाठी ती सगळ्यात महत्त्वाची जागा आणि या महत्त्वाच्या जागेवर फलंदाजी करण्यासाठी श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाच्या वतीन राजाराम गवस 4 सलग विकेट आपल्या नावे केलेले खेळाडू.
गती परिवर्तन, लोअर फुल टॉस, लॉंग ऑनच्या दिशेन पुढे सरसावत चेंडू बनवलं, फुल टॉस राजारामने आणि चेंडू पिटावलो सीमा रेषा पार. गुलीगत षटकार बुक्कीट टेंगोड, MCT सिक्सर. गेल्या वर्षी सुद्धा अशाच स्थितीमध्ये राजारामने या मैदानावर प्रवेश केलेलो 42 धावांची कामगिरी करून आपल्या संघाक ज्यांनी विजयश्री प्राप्त करून दिलेली तोच राजाराम. स्ट्रायकर एंडवर बॅटची कार्ड, पहिल्या स्लिप मध्ये जाणारा चेंडू, विकेट किपर चेंडूच्या मागे, एजाज कुरेशीच्या सेफ हँड्स मध्ये ही दुसरी विकेट. षटकार मारून ज्यांनी आपल्या इनिंगची सुरुवात केली तो राजाराम गवस. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार. धाव संख्या 6, 2 गड्यांच्या मोबदल्यात. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे. 92 धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात तर हवी, मात्र अति आक्रमकता जीवावर बेतते. पहिल्या चेंडूवर जॉनी रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात बाद झाला, त्यानंतर राजाराम आला, राजारामनं षटकार टोलविला, आशा आकांक्षा पल्लवित केल्या आणि त्यानंतरचा चेंडू मोठ्या फटक्याच्या मोहजलात अडकवणारा राजारामला माघारी परतावतोय. अगदी स्वस्तात बिनीचे आघाडीचे फलंदाज तंबूमध्ये परत आहेत आणि कसोटी लागते आता मात्र रंजन केनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची 92 धावांचा डोंगर पार करण्यासाठी. समीर फलंदाजीतला सगळा अपयश मागे सारून गोलंदाजीत एक नवो अध्याय लिहिण्याच्या मार्गावर. हर्षद मातोंडकर, गाव कारापूर, तालुका बिचोलीम, राज्य गोवा. ज्या खेळाडून मागच्या अनेक वर्षांमध्ये आपल्या बिचोलीमचो झेंडो, कारापूरचो झेंडो, गोव्याचो झेंडो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वेगळ्या उंचीवर नेलो तो हर्षद मातोंडकर. नावाप्रमाणेच आपल्या नावातलो हर्ष, आनंद आपल्या पाठीराख्यांच्या आणि आपल्या संघ सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरवताना. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावफलक. नवीन फलंदाज नील, स्ट्रायकर एंडवर. इल्याच क्रिकेटमधलो एक श्रीमंत फटको कव्हर ड्राईव्ह, मिड ऑफच्या दिशेन 1 रन फक्त. धावफलक बदललो 7 रन्सावर. उजव्या यष्टीवरचा चेंडू होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट देखण्या असा फटका, जमिनीलगतचा फटका नील याच्या माध्यमातून आपल्यास पाहायला मिळतोय. जो फटका टोलवला गेला तो अक्षरशः लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा असा फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उदयोन्मुख खेळाडू, अपकमिंग टॅलेंट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ते नील रेगे याच्याद्वारे नील एकेरी धाव्याने स्वतःचं खातं खोलतोय, संघाला परावर्तित करतोय तो 7 धावांवर. सगळ्यांच्या नजरा रंजन केणीवर. मळगावचं सुलतान, स्ट्रायकर एंडवर. चेंडू आखो टप्प्याचा होतो, कट करण्यासाठी आदर्शवत होतो. वाटल्याला तर लेट कट, अपर कट, स्क्वेअर कट ह्याच्यापैकी खैचोय फटको रंजन खेळा शकलो असतो, पण या चेंडूमध्ये थोडीशी भीती होती. चेंडून टप्पो पडल्यानंतर थोडंसं काटो बदललो आणि त्यामुळे रंजनने सोडून दिलो चेंडू. विकेट किपर एजाजच्या दिशेन. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 7 रन्सावर 5वं चेंडू सरलो. पहिल्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू, आक्रमण ह्योच बचावाचो साधन असा समजान रंजनने प्रयत्न केलो खरो. नशीबवान ठरलो रंजन. टप्प पडल्यानंतर चेंडू भायल्या अंगाक वळलो. डॉट बॉल निशी पहिल्या ओव्हरीचो सरलो खेळ. 92 रन्सांचो पाठलाग. 7 रन्सावर 2 विकेटचा पतन. नाजूक अशी अवस्था धावफलकावर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रथम फलंदाजी करताना 4 घडी झटपट तंबूमध्ये परतले, त्यानंतर भागीदारीची आवश्यकता होती. भागीदारी सजविली गेली. राजेश सोरटे व इजाज कुरेशी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आयकॉन खेळाडू म्हणून लाभलेले बिचोलीम क्रिकेट संघाला हे दोन्ही खेळाडू, दोन्ही दिग्गज खेळाडू आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करतायत व त्यांची एक जी भली मोठी भागीदारी या मैदानावर रचली गेली त्या भागीदारीच्या जोरावर निर्धारित 8 षटकांमध्ये 91 धावांचा डोंगर. प्रत्युत्तर देताना पहिल्या चेंडूवर सफलता हर्षद मातोंडकर टिपतोय. एका सफलतेवर क्षणिक समाधान न मानता गडी बाद करण्याची त्याची भूक ही अजून वाढते. त्याच प्रयत्नात तो राजाराम गवसलाही माघारी परतवतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा असा नाजूक धावफलक हा श्री बांदेश्वर सावंतवाडी क्रिकेट संघाचा आपण पाहतोय 92 धावांचा पाठलाग करताना. स्पर्धा बघण्यासाठी खास आमच्या वालावल गावातून सुद्धा माझे काही सहकारी इलेत. मिथुन बांबुळकर, त्याचप्रमाणे बाबू राऊळ आणि आमच्या वालावलीसून इलेले बरेच प्रेक्षक मैदानावर असत. तुमचा सगळ्यांचा या गोयच्या भूमीवर मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वागत असा. खेळ सरलो पहिल्या ओव्हरीचो, रन झाले 7. खूप मोठो पल्लो गाठूचो असा आणि बॉलिंग मार्कवर अविनाश गावस. कुडाळ साळगावच्या रुपेश कानडे मित्रमंडळाच्या स्पर्धेत सलग 6 षटकार ठोकून आपला नाव ज्यांनी संपूर्ण जगाक स्पष्ट स्वरूपात दाखवला अविनाश गावस उर्फ डब्ल्यू, मॅन फ्रॉम नावेलीम, बॉलिंग मार्कवर.
पहिलो चेंडू पुल करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक येता फिल्टर करता काय काय झाला या चेंडूवर हेचो ऍक्शन रिप्ले तयार होतलो. ह्याची रील नक्की बनतली. समर्थ गावस आणि साईश झोरे या दोघांनी केलेलं या क्षेत्ररक्षण. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली गेली. नेमक्या या चेंडूवर काय झाला बरोच लांब दिसा होतो. साईश झोरे वायू वेगान या चेंडूवर इलो खरो. शेवटच्या क्षणी आपल्या हातात चेंडू गावाचो नाही या कळल्यानंतर कॅरेबियन स्टाईलमध्ये फुटबॉलच्या स्टाईलमध्ये ज्याप्रमाणे फुटबॉलमधली बॅक किक असता सायकल किक असता त्याची आठवण करून देणारी किक आपण बघितली साईश कडसून. या चेंडूवर नेमके 2 धावा त्यांनी वाचवले की चेंडू चौकारासाठी गेलो. तिसऱ्या पंचांचो येतलो इशारो. पहिली बॅटिंग करताना खूप मोठं पल्लो गाठलो साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघात आणि त्याचा सगळा कौतुक असा समर्थने फ्लाइंग स्टार्ट दिलो खरो. 11 रन्सांचो पंचांचो इशारो इलो चौकार. पण तरी सुद्धा कौतुक होताला साईश झोरेचा या एफर्टसाठी. निश्चितपणे प्रयत्नांना दाद ही द्यावी लागेल. केवढ्या दूरवरचं अंतर साईशनं पार केलं आणि ऐन मोक्याच्या क्षणी लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पण बऱ्याच वेळा या ड्राईव्ह मध्ये बॅटर फसताना दिसतात कारण गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याची असा. ही बॅटल बघण्यासारख्या समीर. दोन्ही बाजून दर्जेदार गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी लेंथ यावर सुरेख नियंत्रण दिशा टप्पो वेग या सगळा अगदी हातचा राखून या बॉलरने आपली कामगिरी केली. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 92चा टार्गेट. मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने खूपच सुंदर फटको होतो. बॉडीवेट ट्रान्सफर केला मागच्या पावलांवर आणि अगदी सहज एफर्टलेस मिडॉन क्लिअर करताना सीमारेषा पार एमसीटी चौकार. अतिशय बहारदार असा फटका या ठिकाणी नील सजवताना दिसतोय. आघाडीचे 2 फलंदाज स्वस्त तंबूमध्ये परतले मात्र त्याचे विपरीत परिणाम माझ्या कामगिरीवर मी होऊ देणार नाही. आवश्यकता जी धावांची आहे त्या आवश्यक धावगतीला अनुसरून या ठिकाणी पॉवर प्ले मी युटिलाइज करणार. मोठे फटके टोलवणार आणि माझ्या सहकाराचं दडपण मी कमी करणार. या उत्कंठेनं या इच्छेनं या ठिकाणी नील रेगे हा खेळताना दिसतोय. खरोखरच दबाव झुगारून टाकणारा हो चौकार तर होतो. पण त्यानंतर अविनाशची वापसी झाली. अविनाशची देहयष्टी बघा. बॉडी बिल्डरला साजेशी त्याची देहयष्टी असा प्रचंड ताकद त्याच्या खांद्यांमध्ये असा मनगटाचा तो वापर करता डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेट म्हणजे बॅटरपासून लांब जाणारा चेंडू टाकून वारंवार त्याला ड्राईव्हच्या मोहात अडकवण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळेच अविनाश गोवा राज्याचा एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ओळखलो जाता. 15 धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक चेंडू गतीपरिवर्तन करण्याचो पुलटॉस तर ओळखलो योग्य. ड्राईव्हचो फटको खेळलो फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेन. सनीने केला दर्जेदार क्षेत्ररक्षण. सनी हळदणकर मॅन फ्रॉम सुरला ज्यांनी यापूर्वीच्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी करत 30 धावा कुठले त्या सनीन आपल्या संघासाठी वाचवले 3 रन. अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते सनी याच्याकरवी क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाचा कणा का मानला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण पेश करताना या ठिकाणी बहुमूल्य 3 धावा तो रोखतोय व प्रतिस्पर्धी संघावर अतिरिक्त दडपण आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न सलील हा क्षेत्ररक्षक करतोय. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग करूचो असा 92चो. दुसऱ्या ओव्हरीचो चेंडू अपिश ड्राईव्ह मिड ऑफच्या दिशेन समर्थ गावस सेफ हँड समर्थचे षटकार मारण्याच्या नादात एक महत्वाची विकेट प्राइज विकेट मालवणी कोकणी भाषेत सांगायचा तर अटक्याचो पेटको बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये. खोलवर टप्प्याचो चेंडू मोह झालो अपिश ड्राईव्हच्या षटकाराचो. चेंडूच्या खाली होतो समर्थ आणि तिसरो खेळाडू माघारी परतलो रंजन केणी. बॅक टू द पॅव्हेलियन 16 for 3.
अतिशय सुरेख अशी गोलंदाजी अविनाशाच्या करवी म्हटलं तर अवघड ठरणार नाही. या ठिकाणी फलंदाज रंजन केनी प्रहार करेल शेवटच्या चेंडूवर, ही अपेक्षा होती ती गोलंदाज अविनाशाची. त्यामुळे त्याने गती परिवर्तन केलं होतं, मोठा फटका मारण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मोहजलात रंजन केनी अडकतोय. 2 चेंडू तो यापूर्वी निर्धाव खेळतोय, त्यामुळे पॉवर प्लेची सांगता मोठ्या फटक्यानं करावी ही आशा, ही अपेक्षा अखेर गडी बाद होण्यात होते व तिसरा हातरा सावंतवाडी करणं बसतोय. दुसऱ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडूंच्या मांदियाळीत ज्याचं नाव महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आदरानं घेतलं जातं, गोलंदाजाच्या चिंधड्या फोडण्यात जो माहिर असा फलंदाज मानला जातो, गोलंदाजाच्या उरात धडकी भरविणारा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे विस्फोटक नजरेने पाहिलं जातं, तो विश्वजित ठाकूर हा मैदानावर येतोय नील याला साथ देण्यासाठी. खूप मोठ्या नावाचा ह्या रायगड तालुक्यातली दिघोडे गावचा ह्यो खेळाडू मिस्टर JPL म्हणून ओळखला जाता आणि मोठमोठ्या खेळाडूंनी आपल्या पॉडकास्टमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या नावात या खेळाडूचं नाव घेतला. आवाज तर इलो, आवाज इलो, बॅटची कट घेऊन चेंडू एजाज कुरेशीच्या सेफ हँड्समध्ये. ऍक्शन रिप्ले तर बघूया. डीजेच्या तालावर ही चौथी विकेट. 16 फॉर 4. श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघाच्या वतीन गणेश करंगुटकर. गतवर्षी या खेळाडून संदीप मेस्त्री मित्रमंडळाची डे नाईटची कणकवलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. या वर्षी या स्क्वॉडमध्ये या स्पर्धेत एका गोलंदाजीची संधी मिळाली नाही, कारण संपूर्ण स्क्वॉडमध्ये एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज. मात्र जा स्वप्न त्याचा गोलंदाजीत अपुरा असा ता स्वप्न त्याला फलंदाजीत पूर्ण करण्याची संधी. कठीण परिस्थितीत त्यांनी मैदानावर पावला टाकली. 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. खूप मोठं पल्लो गाठूचा इल्यात पहिल्या चेंडूवर राजेश सोरटे एक लागली त्याका पहिल्या विकेटची ही सोरटी. राजेशने बॅटिंग करताना पण सोरटी लावली आणि त्या सोरटीत सुद्धा त्याला यश मिळाला, गोलंदाजीत सुद्धा त्याला यश मिळाला. स्लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलकेच तोलविला जातोय. हाना दोन्ही फलंदाजांमध्ये निश्चितपणे झाली होती. मात्र अडखळत का होईना एकेरी धाव गणेश पूर्ण करतोय. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. समीर बघून वाटताला संघ अडचणीत असा, पण माका तर वाटता ही खूप आवडीची परिस्थिती असा विश्वजितची. अशा कठीण परिस्थितीतून आपल्या संघाक बाहेर काढणं ह्यो जेचो छंद असा आणि त्यामुळेच मोठमोठ्या खेळाडूंच्या पॉडकास्टमध्ये मुलाखतीमुळे बेस्ट फिनिशर म्हणून एका खेळाडूचं नाव आवर्जून ऐका घेता, तो खेळाडू स्ट्रायकर एंडवर विश्वजित ठाकूर. गोलंदाजी मार्कवर राजेश सोरटे यशस्वी असा गोलंदाज या डावामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्याने आपल्या स्पेलच्या विकेट प्राप्त केली आहे तो राजेश सोरटे. हा चेंडू पॅड लाईनवरचा मनगटी फटक्याने वळविला जातोय एकेरी धावेसाठी. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. 18 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. राजेश सोरटे, विश्वजित ठाकूर थोडीशी बचावात्मक कामगिरी या ओव्हरमध्ये करायची हे जणू काय इरादे असत विश्वजितचे, कारण हे काही महत्त्वाचे ओव्हर जर आपण खेळान काढलं तर त्यानंतर राज्य आपला जसा. एक सिंगल, धावसंख्या 18. गणेश पुढे सरसावत मारलेलो फटको मिडॉनच्या दिशेन क्षेत्ररक्षक सीमारेषेवर 4 पावला इलो आतमध्ये आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये कंप्लीट केलो. 5व्या विकेटचो झेल. 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. 92 पाठलाग. बघूया ऍक्शन रिप्ले DJ संदीपच्या तालावर.
कामगिरी गोलंदाजीमध्ये करण्यात दिसतोय. त्याने पुढे सरसावून फटका मारण्यास गणेशला प्रवृत्त केलं होतं. एक लालसा त्याच्या मनी निर्माण केली होती आणि त्या लालसेमध्ये अलगद जखडला जातोय गणेश करंगुटकर. डीप लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेनं झेलची धवून तो मैदानाच्या बाहेर जातोय व अवघ्या 18 धावांवर निम्मा संघ हा सावंतवाडीचा तंबूत परततोय 92 धावांचा पाठलाग करताना. समीर, मला विचारायला आवडेल, तुला या फटक्याची गरज होती का? या चेंडूनंतर जाऊया, खरोखरच शॉट सिलेक्शन योग्य होतं का? नवीन फलंदाज मैदानावर सर्वेश, सर्वांचा ईश तो सर्वेश. ऑफस्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू, डॉट, निर्धाव चेंडू, टिंब चेंडू. त्या चेंडूची खूप गरज होती कारण दबाव क्रिएट केलाय राजेशने. एकामागोमाग एक विकेट, पहिल्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट. फ्लिकचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर मिळेल, एकाच धावेवर असेल समाधान. या एकेरी धावेने सांगता होईल तिसऱ्या षटकाची 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. समीर, ज्या चेंडूवर गणेशने विकेट गमावला त्या फटक्याची गरज होती का? विचार केल्यास या ठिकाणी गरज ही जराही नव्हती कारण आघाडीतले 4 फलंदाज तंबूमध्ये परतले. डावातील तिसरं षटक प्रगतीपथावर. समोर आहे गोलंदाज तो राजेश सोरटे नावाचा. ज्या राजेश सोरटेला फलंदाजाचे कच्चे तुवे हे माहीत आहे. त्यामुळे 4 गडी बाद झाल्यानंतर विश्वजित ठाकूरला साथ देणं हे गणेशकडनं अभिप्रेत होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की गणेश हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज होता. डाव्या आणि उजव्या हाताची जोडगोळी मैदानावर जर टिकली असती तर निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघासाठी ती डोकेदुखी ठरू शकली असती. त्याचा फायदा विश्वजितला मिळू शकला असता. मात्र या ठिकाणी अनुभव आणि अनुभव या दोहोंमध्ये असलेली तफावत आपण स्पष्टपणे पाहतोय. त्यामुळे अक्षरशः गणेशनं हाराकिरी केली हे माझं वैयक्तिक मत. समीर, या मताशी मी सहमत आहे आणि 100% सहमत आहेत संघाचे मालक मकरंद तोरसकर. कारण ज्यांनी क्रिकेट खूप खेळलंय व्यावसायिक दर्जाचं आणि त्याने सुद्धा जणू काही गणेशला सांगून ठेवलं होतं, तुला राहायचंय, थोडा वेळ उभा राहायचंय, विश्वजितला साथ द्यायची, ही जोडी चालू ठेवायची. मात्र गणेशचं अतिशय खराब शॉट सिलेक्शन. सामना कोणत्याही प्रकारचा असो तो कधी एक हाती जिंकताना एका फलंदाजाच्या कामगिरीवर अवलंबून नसतो तर त्याला साथ द्यायला भागीदारीची गरज असते. त्यामुळे 4 गडी बाद झाल्यानंतर एक छोटे खानी का होईना भागीदारी होणं हे गरजेची बाब होते. पहिल्या डावामध्ये पहा 4 गडी झटपट 31 धावा तंबूत परतल्यानंतर राजेश सोरटे आणि इजाज कुरेशी या जोडगोळीनं भागीदारी रचली. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना त्यांनी त्रस्त करून सोडलं. सर्वेशचा पण बॉलिंग मार्कवर लोअर फुल टॉस मिडॉनच्या दिशेने 1 रन फक्त गावतलो. एका धावेसाठी संघर्ष जारी असा. परत एकदा बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या सांघिक चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन अविनाश गावस उर्फ डब्ल्यू. अविनाशने सुद्धा हाराकिरी केली. ऐन मोक्याच्या क्षणी अविनाश गावस विकेट हॅट्रिक दिल्यान पण त्याची भरपाई आपल्या गोलंदाजीत करताना पहिल्या ओव्हरमध्ये अविनाशने खर्च केले 9 रन, 1 महत्त्वाची विकेट आणि या ओव्हरची सुरुवात सुद्धा अगदी टिच्चून कंजूशी गोलंदाजी. स्थिरावलेली धावसंख्या 20 रन्सावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. करूचे असत 92, अजून 72ची गरज. अविनाशचा दुसरा चेंडू कट केलो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेन. कव्हर पॉइंट सीमारेषेवर झालेला क्षेत्ररक्षण 1 रन्स फक्त मिळालो. 1 रन्सान मोठोसो फरक पडाचो नाही. मालवणी कोकणी भाषेत सांगायचा तर आता खापी तारले हेनी टोपली भराची नाही. आता होई सुरमई, आता होय पापलेट, आता होय सरंगे जे काढूचे लागतले बाजूच्या दर्यातून. 21 धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज सर्वेश या ठिकाणी सामना करेल अविनाश याच्या गोलंदाजीचा. आकुर्ताप्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू फटका मारण्याजोगा चेंडू होता. मात्र 5 गडी बाद झटपट झाल्याने मोठा फटका निघत नाही तर चेंडू एक सुमार दर्जाचा आणि या सुमार चेंडूवर मिळते ती नाममात्र एकेरी धाव 22 धाव फलकावर. नावाप्रमाणे कामगिरी करूची लागतली विश्वजितला. टेनिस क्रिकेटचा विश्व तर या खेळाडून जिंकला. मिस्टर JPL ही उपाधी ज्यांनी आपल्या पाठीशी मिळवली. पण आज मैदानावर संघ अडचणीत असताना ही उपाधी सार्थ ठरवची लागतली. 22 यो धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यात अजून 70ची गरज असा. पुढे सरसावत खेळलो चेंडू मिडॉनच्या दिशेन फक्त एक सिंगल मिळतलो. गोलंदाजीचा कौतुक असा, फिल्डिंग प्लेसमेंटचा कौतुक असा. ज्याप्रमाणे फिल्डर उभे केले अगदी त्याच दिशेने फटके जातील अशी गोलंदाजी आतापर्यंत. निश्चितपणे एक योजनाबद्ध गोलंदाजी म्हणता येईल. क्षेत्ररक्षण रचना ज्या तऱ्हेनं सजविली आहे त्याच्या दिशेनं चेंडू मार्गक्रमण करणार या अपेक्षांनी सजलेली गोलंदाजी अविनाश याच्याकडनं साकारली जाते व कल्पक अशा नेतृत्वाचे गुण या मैदानावर कर्णधाराकडनं दिसत आहेत.
23 या धावसंख्येवरसून परत एकदा फटको मिडॉनच्या दिशेन. या पूर्ण इनिंगचा जर विचार केलो तर मिडॉनच्या दिशेन बरेच फटके इले, ज्या जागेवर फक्त 1 रन मिळालो. ह्या एका रनसानीची धावसंख्या 2 डझनावर 24 रन्सावर. अविनाश गावस, पत्त्याच्या खेळामध्ये एक्क्याचा खूप जास्त महत्त्व असतं, पण क्रिकेटच्या मैदानावर धावांचो पाठलाग करताना एक्के थोडेसे कुचकामी ठरतात. ते 5 एक्के अविनाशने खर्च केले या ओव्हरीत आणि शेवटचा चेंडू या ओव्हरीची भैरवी घालणारो, समाप्ती करणारो. विश्वजीत ठाकूर शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असा. आखो टप्प्याच्या चेंडूवर हुकचो फटको. विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून एकच कॉल आणि मॅटर सॉल्व. एमसीटी सिक्सर. बदल नक्की गंमत बघ, या षटकामध्ये 5 चेंडूंवर जरी 5 धावा मिळाल्या तरी गडी बाद करण्याची संधी गोलंदाजाकडे नव्हती. त्यामुळे 6वा चेंडू आखूड टप्प्याचा होता. त्या चेंडूवर षटकार टोलवला गेला आणि 5 चेंडूंवर 5 धावा खर्च करणारी कामगिरी ही षटकामागे 11 धावांवर गेली. अशा पद्धतीच्या खेळाचा गरज आहे, कारण समोर आहे गोलंदाज, त्याच्याकडनंही चुका होतील. 1-2 खराब चेंडू हे षटकामध्ये निश्चितपणे फेकले जातील आणि त्याचीच संधी साधत जर मोठे फटके टोलविले गेले, त्यांच्या तिला एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवला गेला, तरी मी म्हणतोय अजूनही सावंतवाडी करणं या सामन्यामध्ये संधी आहे. पहिली बॅटिंग करताना कंपॅरिझन बघा स्क्रीनवर. 4 ओव्हरीत 42 धावा पहिली बॅटिंग करताना साईजय बोडगेश्वर बिचोलीम संघाचे आणि 92चा पाठलाग करताना श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. अजूनही 4 चेंडूंचो खेळ बाकी असा. यळ बरो तेचो खेळ बरो, कोणाचो असतलो यळ बरो आणि कोणाचो होतलो खेळ बरो या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मेन्स कॉमेंटेटरच्या जागेवर आवाज ऐकूया समीर पांढरे सर. बदल आपण आताच या ठिकाणी पाहिलं स्क्रीनवर, धावफलक 4 षटकांमध्ये 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात असा होता तो बिचोलूम क्रिकेट संघाचा. मात्र 4 गडी बाद झाले होते ते 38 धावांवर. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण भागीदारी रचली गेली होती आणि त्यामुळे भागीदारी रचल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर दबाव तंत्र आणण्यामध्ये यशस्वी ठरला इजाज कुरेशी आणि राजेश सोरते हे फलंदाज. खास करून हे 2 फलंदाज ज्यावेळी खेळत होते त्यावेळी आक्रमणाची धुरा सुरुवातीला राजेशनं आपल्या खांदी घेतली होती आणि त्यानंतर एमसीटी षटकामध्ये सुरुवातीपासून शांत चित्ताने खेळणारा इजाज कुरेशी आपले हात खोलत आपली आक्रमकता त्यांनी सिद्ध केली. म्हणजे दोन्ही बाजूने आक्रमण अपेक्षित नव्हतं, तर एका बाजूने आक्रमण करत या ठिकाणी गोलंदाजांना नमतं केलं आणि तीच भूमिका या जोडगोळीला घ्यावी लागेल असं काहीसं या ठिकाणी व्यतीत करावंसं वाटतंय. पंचांचा इशारा येतोय तो एमसीटी षटकाचा. डावातील 5वं षटक हे निश्चितपणे सर्व क्षेत्ररक्षकांना सर्कलमध्ये तैनात ठेवण्यासाठी या ठिकाणी सज्जता दर्शवणारं हे गोलंदाजी करणारं संघाला आणि हे महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय तो गोलंदाज राजेश सोरते. तर समोर आहे फलंदाज स्ट्राईकला तो सर्वेश सावंत. 4 धावांवर खेळतोय 5 चेंडूंचा सामना करत. 4 षटकांच्या सांगतेखेरीज 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सबीर जी एक कमाल का मुकाबला है और फिलहाल निगाह रहेगी मिस्टर विश्वजीत ठाकुर के ऊपर. पुढे सरसावतोय, पददालित्य दर्शवतोय. विश्वजितनं एका बाजूने षटकार टोलविला, त्या विश्वजितकडनं चेतना घेतली, प्रेरणा घेतली, पददालित्य दर्शवलं, चौकारासाठी चेंडू टोलविला, धावफलकाला 34वी धावसंख्या दर्शवली. शानदार स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया और कदम ताल. एक्शन रिप्ले देखिए tenniscricket.in पर. खूबसूरत स्ट्रोक जिसकी जरूरत है. वेलकम बाउंड्री. कदम ताल बहुत अच्छा था और बॉलर के सर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. परत एकदा पुढे सरसावतोय, मोठा फटका टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी जातोय. 3 षटक 5 चेंडू यांच्या सांगतेखेरीज धावसंख्या होती किती? ती 24 धावा. 6व्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, म्हणजे 3 चेंडूंवर निघालेल्या 16 धावा, 40 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शानदार स्ट्रोक. और समीर जी अब दर्शकों की तालियां बढ़ रही है, दर्शक भी काफी संख्या में मौजूद है, तो ये कमाल का मैच है. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है. 40 रन स्कोर बोर्ड पर है. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है, तो आपको गेंदबाजों को टारगेट करना आना चाहिए. हे षटक महत्वपूर्ण असेल यात कोणतंही दुमत नाही. या षटकामध्ये राजेशच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढविण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज सर्वेश.
यावेळी फटका हवेमध्ये, यावेळी मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चेंडू खाली येतोय, झेल टिपतोय. एका मोठ्या फटक्याने बांधास क्रिकेट संघाची धावसंख्या वाढवावी या मनसुब्याला छेद मिळतोय. मात्र जी जबाबदारी होती एक छोटेखानी भागीदारी असण्याची, ती जबाबदारी थोड्या अंशी का होईना पार पाडतोय व सर्वेश मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय. बैटरी डॉट विकेट. बल्लेबाज सर्वेश बैक टू द पेविलियन. बहुत अच्छा खेल रहे थे, पहले कदम ताल किया था, बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था, उसके बाद में मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को एक शानदार स्ट्रोक, और अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे. राजेश सोटी को विकेट मिला, सफलता मिली है, और इस सफलता के बाद खुशी का कोई ठिकाना नहीं है. बैटरी जोन में आप जाएंगे तो वहाँ भी बहुत सारी खुशी आपको मिल सकती है. क्यूजर गेम्स खेलने पर आपको मिलेगा रिवार्ड्स, उसके साथ जीतने के बाद पावर बैंक सिपर्स, और ग्रैंड प्राइज होगा आईफोन 17. लेकिन आपको वहाँ जाके रजिस्टर करने की जरूरत. अनुभवाची प्रचंड शिदोरी ज्या राजेश सोरतेच्या पाठीशी, तो अनुभवी असा गोलंदाज या ठिकाणी सुरुवातीच्या 2 प्रति हल्ल्याने न डगमगता स्वतःवरचं नियंत्रण ठेवतोय, आणि तिसरा चेंडू सफलतेनं नटलेला प्रतिस्पर्धी सावंतवाडी क्रिकेट संघाला मोठा धक्का देणारा चेंडू हा त्याच्याकडनं गणला जातोय. राजेश की पहली 2 गेंदों पर पहले चौका, दूसरी गेंद पर छक्का था, तीसरी गेंद पर विकेट. विकेट टेकर गेंदबाज है और हमेशा फ्रंटलाइन गेंदबाज के तौर पर प्रभावी गेंदबाजी उन्होंने की है. तो थोड़ा संयम की जरूरत थी सर्वेश के लिए, क्योंकि नॉन स्ट्राइकर एंड पर ठाकुर साहब है, उनके ऊपर भी एक बार फिर जिम्मेदारी है, और उनके ऊपर थोड़ा विश्वास जिताने की जरूरत थी. निश्चितपणे जबाबदारी होती, मात्र मोठ्या फटक्याचा आहारी तो मोहजाळ नडतोय, आणि पर्यायानं कर्णधार राजा नाटेकर याला मैदानावर फलंदाज म्हणून यावं लागतंय. सुरेख असा फटका राजा नाटेकर याच्याकडनं निघतोय. क्षेत्ररक्षक रोरचना भेदली जाते. हे षटक ज्या नियमावलीचं त्याला अनुसरून चेंडू जमिनीलगत चौकारासाठी जातोय. 4 धावांनी धावफलक वाढतोय तो 44 धावांवर. एक्शन रिप्ले देखिए, ऑन साइड पर खेल दिया बहुत ही खूबसूरती के साथ. स्क्वायर लगकर मिड विकेट के बीच का फासला चीरती हुई गेंद घास को आग लगाते हुए बाउंड्री लाइन के बाहर चली गई. राजा ने बैंड बाजा बजाया, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे. 44 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत, आणि हे 2 चेंडू निश्चितपणे महत्वपूर्ण ठरतील, यात कोणतेही दुमत नाही. राजा नाटेकर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो राजेश याची गोलंदाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. राजा नाटेकर याच्या करवी एका उत्तुंग फटक्याची नोंद होत. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे हा चौकारासाठी गेलाय, यावर शिक्कामोर्तब होतंय. शानदार, अतिशय दर्जेदार कामगिरी. आता प्रेक्षक बघा, प्रेक्षक एन्जॉय करायला सुरुवात झाली. टाळ्यांचा गजर त्यांनी सुरू केलाय, आणि राजा आलाय, राजा आलाय, राजा गजर वाढलाय, पण राजा त्याला नाखुशी करत नाहीये, तो आनंद देऊन जातो. 2 दणदणीत कडकडीत चौकार त्याच्या बॅटमध्ये. हा चेंडू महत्वपूर्ण असेल, कारण या षटकामध्ये 18 धावा झाल्या आहेत, म्हणजे धावा काढण्याचं कार्य हे या षटकामध्ये पूर्ण झालंय. सुरुवातीलाच धोक्याची घंटा निनादली होती. 18 धावा या षटकामध्ये निघालायत. राजा नाटेकर तोडफोड फटकेबाज, त्याला कोणत्याही क्षणी सामना फिरविण्याची त्याच्यामध्ये क्षमता, मात्र मोहजाळ्यात या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो अडकतोय, व सांघिक धावफलक 48 अशी असताना राजेश सोरतेची तो शिकार होतोय. इस ओवर की बात करें तो एक सिक्सर 3 चौके आए हैं, तो एक अच्छा ओवर बिल्कुल है. 18 गेंदों में अब जीतने के लिए फिलहाल 44 रनों की जरूरत है. तो मैदान के अंदर विश्वजीत ठाकुर हैं. एक याद मैं आपको बताता हूं, जिस तरह से डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्टेडियम बारामती में अनिकेत उनके सामने थे, और 6 गेंदों में 30 रनों की जरूरत थी. तब विश्वजीत ठाकुर ने 5 छक्के जड़े थे, और 20,000 का इनाम इनको मिला था. तो काबिलियत है, ऑलराउंडर खिलाड़ी है, बड़ा नाम है, जेपीएल में बहुत अच्छा प्रदर्शन किया है. तो दूसरी एंड पर मेरे साथ सर्वेश ने गलती की, 2 अच्छे स्ट्रोक, उसके बाद में राजा ने गलती की, 2 अच्छे स्ट्रोक, उसके बाद में उनका विकेट गिर गया. इससे क्या होगा, अपनी टीम को कमबॅक करने का मौका मिलेगा. मी तर म्हणेन ती ही चूक नाही, तर ही राजा नाटेकर याने केलेली घोर चूक आहे. कारण 2 चेंडूंवर त्याने 8 धावांचं योगदान दिलं, 5 चेंडूंवर 18 धावा जमा झाल्यात, आणि राजेश सोरतेच्या स्पेलमधील हा शेवटचा चेंडू आहे, त्यामुळे त्या शेवटच्या चेंडूवर त्याला सन्मान देणं हे अभिप्रेत होतं. प्रत्येक वेळी आपण आक्रमण करून लढाई जिंकू शकत नाही, तर त्या आक्रमणाला संयमाची गरज असते, आणि तो संयम स्वतःवरचा ढळू देतोय राजा. परिणाम त्याच्या सर्व संघाला हे भोगावे लागतायत. फिर भी मैं कहता हूं कि मैच समाप्त नहीं है, मौका दोनों के पास है, मौका दोनों के पास है. 18 गेंदों में 44 है,
तो 44 बन भी सकते हैं और 44 डिपेंड भी हो सकते हैं. निश्चितपणे दोन्ही संघांना समसमान अशी संधी ही चालून आली आहे. खास करून विश्वजित मैदानावर उभा आहे. त्या विश्वजितची कसोटी लागेल आणि त्याच्या साथीला कोण फलंदाज आलाय तर तो म्हणजे आशिष मेहरुल. त्यानेही क्रिकेटचे अनेक चढ उतार यापूर्वी अनेकदा पाहिलेत. त्यामुळे या दोघांच्या संयमाची आणि धैर्याची ही लढाई आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मार्कवर आता दुसऱ्यापासून येतोय तो हर्षद मातोंडकर. सुरेख असा चेंडू, लेग कटर पद्धतीचा चेंडू, इरादा विश्वजितचा मोठा फटका मारण्याचा हे मनीत जाणतोय तो. अर्थातच या ठिकाणी गोलंदाज हर्षद आणि निश्चितपणे लेग कटर पद्धतीचा चेंडू टाकत मोठ्या फटक्याच्या मोह झाला त्याला अडकवतोय. चेंडू निर्धाव हा गणला जातोय. 17 चेंडू 44 धावा. कठीण असं लक्ष विश्वजित समोर. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 3 वेळा फसगत झाली होती मात्र चौथ्या वेळी चेंडू हातनं निसटणार नाही. माझा दगा फटका माझ्या संघाला बसणार नाही याची शाश्वती होते. चेंडू झेलात परावर्तित होतोय व जो आशेचा एकमेव किरण होता तो किरण मात्र विजला जात विश्वजित ठाकूरची खेळी 8व्या गड्याच्या स्वरूपात संपुष्टात येते. एखाद्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विजवणं गरजेचं आहे. आणि समीर आपण बघित ते 2 स्ट्रोक ते किल्ला आपण यापूर्वी पाहिले की परत कसे बाजूने. आता ड्रोन व्ह्यू तुमच्या नजरेस पडतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. सुरेश रैना क्रिकेट ग्राउंड विहंगम दृश्य. सध्या चारी बाजूला प्रेक्षक आहेत. सजावट अत्यंत सुंदर आहे. शानदार आयोजन या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचं आणि प्रकाश झोतातली स्पर्धा अगदी विलोभनीय दृश्य आपल्या नजरेस पडतं आहे. अतिशय सुंदर हृदयाच्या कप्प्यात चिरंतन साठवण करून ठेवणारं असं दृश्य टेनिस क्रिकेट .inच्या सहकार्यानं आपण ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाहतोय आणि निश्चितपणे हे दृश्य चिरकाल या स्पर्धेची आठवण करून देणारं राहील यात कोणतंही दुमत नाही. मैदानावर जाऊया. हर्षद सफलता प्राप्त करतोय. विश्वजितला माघारी परतवतोय. पराभवाचे काळे कुट्ट ढग हे श्री बांदेश्वर 11 सावंतवाडी क्रिकेट संघासमोर जमा होत आहेत आणि त्या ढगांना दूर सावरून परत एकदा नवचैतन्य निर्माण करण्यासाठी फलंदाज सज्ज. बॅकफुटला जातोय. फटका सजवतोय. चेंडूचा प्रवास होतोय. तो ठगमॅनला 1 धाव 2 फलंदाज पूर्ण करतायत. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एकेर धावीच्या स्वरूपात आशिषच्या खाती धाव निघते. ज्या एकेर धावीने धाव फलक बदलतोय तो 49 धावांवर. साईजे बोडगेश्वर और श्री बांदेश्वर 11 सावंतवाड़ी के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला. ये खूबसूरत नज़ारा देखिए. सुरेश रैना क्रिकेट ग्राउंड का ये खूबसूरत नज़ारा, अद्भुत दृश्य. और एजाज कुरैशी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. अनमोल के पास विकेट के पीछे खड़े अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं. हर्षद इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं. और बल्लेबाज की बात करें तो नितेश और आशीष मेहरुल यहाँ से अपने नैया को पार लगाने के लिए मशक्कत तो जरूर करेंगे. प्रयत्न तर करावे लागतील. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजावे लागेल. मात्र एकंदरीत आता मात्र बिचोलीम संघाचं पारडं हे वरचढ दिसतंय. आखोड टप्प्याचा चेंडू उजव्या शीटा बराच बाहेर जाणारा. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंच सिद्धेश हरमलकर यांचे वाईडचा इशारा येतोय. एका अतिरिक्त धावेने सांघिक अर्धशतक हे धावफलकावर 6व्या षटकात झळकलं जातंय. 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 42 धावा साथ देत आहेत व 2 षटक व या षटकातील 3 चेंडू यांचा खेळ हा शेष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आणखी एक निर्धाव चेंडू. आघाडीच्या फलंदाजांनी निश्चितपणे चुका केल्यात. त्याचे परिणाम भोगावे लागतायत ते पूर्ण संघाला. जी हाँ, सफलता जिस ताले में बंद रहती है ना वो 2 चाबियों से खुल सकती है. एक कठिन परिश्रम और दूसरा दृढ़ संकल्प. संकल्प कर पे यहाँ बल्लेबाजी आपको करने की जरूरत. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. फटका सजविला जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. यावेळी मात्र आत्मविश्वासानं नटलेला फटका आशिषच्या माध्यमातून निघतोय तो बहुधा षटकारासाठी व या 6 धावांनी धावफलक वधारतोय तो 56 धावांवर 92 धावांचा पाठलाग करताना. कमाल का स्ट्रोक है. फिलहाल एक बार फिर देखें, ये कमाल का स्ट्रोक है. मोमेंटम बनाने वाला स्ट्रोक है. यहाँ से वो छक्का चाहिए. मच नीडेड 6. यू कैन फ्लाई इवन विथ युअर ब्रोकन विंग्स. फटका टोलविण्याचा प्रयत्न. चेंडू आसमंताच्या दिशेनं. यष्टीरक्षक इजाज कुरैशी चेंडूच्या खाली झेल टिपला. हा जातोय 9वा हादरा सावंतवाडी संघाला बसतोय.
बहुत इंटरेस्टिंग है। 13 गेंदों का खेल, 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सराई जेब बुडगेश्वर बनाम श्री बांदेश्वर 11 सामंतवाड़ी, ये बड़ा मुकाबला बीच मैदान पर। अब फिलहाल नितेश जिनके ऊपर दारोमदार सिद्धू मैदान के अंदर आए हैं। दबाव पूरी तरह से बल्लेबाजी के ऊपर है और मोमेंटम समीर जी गेंदबाजों के पास। आता मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय या ठिकाणी बिचोलीम साई बोडगेश्वर संघाने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करताना मधल्या फळीतील फलंदाज, त्यानंतर सलामीचा फलंदाज, या दोघांचं विशेष कौतुक। अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा जो प्रदीर्घ असा अनुभव होता, इजाज कुरेशी व राजेश चोरटे या दोहोंमध्ये हे दोन्ही खेळाडू आपला अनुभव पणाला लावतायत, प्रतिकूल परिस्थितीतनं मार्गक्रमण करतायत, बांदा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना नतमस्तक होण्यास प्रवृत्त करतायत, गोलंदाजांना ठीकठाक असलेली धावसंख्या धावफलकावर झळकवतायत व त्या धावसंख्येचं संरक्षण करणारी गोलंदाजी ही सजली जाते। आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न असफल, चेंडू हा निर्धाव गणला जातोय। 56 धावा। दबाव बढ़ रहा है बल्लेबाजी के ऊपर क्योंकि बहुत सारी बिंदी गेंदें आ रहे हैं। बहुत बढ़िया गेंदबाज साई जोरी द्वारा इन्होंने प्रभावित किया। ये अपकमिंग राइजिंग स्टार है, बहुत ही शानदार प्रदर्शन रहा इनका। सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू या ठिकाणी गणला जातोय। शेवटची जोडी ही मैदानावर खेळत असताना सावंतवाडी क्रिकेट संघाची 56 धावा 9 कड्यांच्या मोबदल्यात। 9 चेंडूंचा खेळ बाकी, अजूनही 36 धावांची आवश्यकता। प्रत्येक चेंडू मागे 4 धावांचं कठीण असं लक्ष। शेवटची जोडी ही मैदानावर 4 षटकांच्या सांगतेअखेरीस काहीसं चैतन्य निर्माण झालं होतं, मात्र फलंदाजांच्या घोर चुकीमुळे परत एकदा एक नैराश्याचं वातावरण हे सावंतवाडी क्रिकेट संघाच्या गोटात आपण पाहतोय। साईज गोलंदाजीवर याही वेळी प्रतिहल्ला चढविण्याचा प्रयत्न असफल ठरतोय। वळसा घेणारी गोलंदाजी, मंदगती गोलंदाजी याचा पूर्णतः अंदाज लागत नाही तो फलंदाज। अर्थातच या ठिकाणी नितेशला सलग 4 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत। साईज जोरे गोलंदाजी मार्कवर याही वेळी या षटकातील 5वा चेंडू निर्धाव गणला जातोय। जी कामगिरी कालच्या दिवशी गोलंदाज वरद दाभोलकर यानं साकारली, निर्धाव षटक फेकलं, त्या निर्धाव षटकाची बरोबरी करणारं हे षटक ठरेल का याची निश्चिती करणारा चेंडू गोलंदाज साईज जोरे। यावेळी चेंडू निर्धाव गणला जातोय, निर्धाव षटक या हे फेकलं जातंय। 7 षटकांचा खेळ समाप्त, एकंदर सांघिक धावफलक हा 56 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात। आता प्रत्येक चेंडूवर षटकार हा अभिप्रेत आहे, अशक्य ते शक्य करण्यासाठी सावंतवाडी संघाला गोलंदाजी करताना 35 षटकांमध्ये या ठिकाणी 8व्या षटकाला सुरुवात करणं अभिप्रेत आहे। त्या नियमावलीचा भंग होतोय श्री साई बोडगेश्वर बिचोलीम संघाकडनं। परिणामतः पंच अतिरिक्त दंड ठोठावतायत आणि तो अतिरिक्त दंड कोणता असेल तर एक खेळाडू सर्कलमध्ये तैनात आणखी ठेवावा लागेल, म्हणजे केवळ 4 खेळाडू हे सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून आपल्याला दिसतील। षटक पाहायचा कोण गोलंदाज सज्ज होतोय, तो बहुधा गोलंदाज कल्पेश आपल्या स्क्रीनवर येतोय। समोर आहे फलंदाज तो सिद्धेश स्ट्राईकला फलंदाज गोलंदाज कल्पेश। शेवटचं षटक, शेवटची जोडगोळी ही मैदानावर 56 धावा धावफलकावर 9 कड्यांच्या मोबदल्यात। पाठलाग होतोय तब्बल 92 धावांचा निर्धारित 8 षटकांच्या सामन्यामध्ये। उत्तरोत्तर रंगते ती मांद्रेन चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 7व च्या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तब्बल 10 लाख। प्रत्येकदा एक सुरेख असा वळसा घेणारा चेंडू, या चेंडूवर फटका सजविणं नव्हे तर एकेरी धाव घेणं ही अशक्यप्राय बाब ठरते फलंदाजांसाठी। सलग 7 चेंडू निर्धाव गणले जात आहेत व सांघिक धावफलक अवघी 56 धावा 9 कड्यांच्या मोबदल्यात। 7 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेअखेरीस। स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वीतेत वळतोय। आपण जो टाळ्यांचा कडकडाट ऐकता तो नीरव अशा शांततेनंतर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढविणारा स्विच हिटचा फटका फलंदाज सिद्धू याच्या करवी चौकारासाठी गेलेला
शेवटची जोडी मैदानावर शेपूट हे वळवळताना दिसतंय सावंतवाडीवाल्यांचं, मात्र हे शेपूट कितपत वळवळतंय, विजय व पराभव यांच्यातील तफावत किती धावांची राहते यावर शिक्कामोर्तब करणारी ही शेवटची धडपड या शेवटच्या जोडगोळीचं असेल एवढं मात्र नक्की. 60 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूचा प्रवास होतोय तो फाईन लेग क्षेत्रात. शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला मार्गक्रमण करतोय, चेंडू अडवतोय, एकेरी धाव निघते, एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक वधारतोय तो 61 धावांवर. 61 धावा 9 गडी बाद. आता मात्र एकतर्फी वरचष्मा राखला जातोय साई बोडगेश्वर बिचोलीम क्रिकेट संघ, बिचोलीम गोवा यांच्याकडनं. ही गोष्ट अधोरेखित करण्यासाठी केवळ 3 चेंडूंचा अवधी हा शेष. कल्पेश गोलंदाजी मार्कवर, आखूड टप्प्याचा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, परत एकदा एकेरी धाव ही पूर्णत्वास नेली जाते. एकेरी धावेने धावफलक वधारतोय तो 62 धावांवर. 62 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यात. कल्पेश, आखूड टप्प्याचा चेंडू, बॅकफुटला जात फटका सजविला जातोय, चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी होतोय, ज्या 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 66 धावांवर. फलंदाजीचा अतिरिक्त सराव हे फलंदाज करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 66 धावा धावफलकावर 9 गड्यांच्या मोबदल्यात. 9 सिद्धू खेळतोय तो 9 धावांवर, 4 चेंडूंचा सामना करत त्या 9 धावांमध्ये त्याचे निघतायत ते 2 देखणे असे चौकार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने मार्गक्रमण करतोय. स्विच हिटचा परत एकदा फटका, यावेळी मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हाती म्हणजे लतीफच्या हाती विसावला जातोय. झुंज देत होता तो सिद्धू, अखेर त्याची झुंज संपुष्टात येते, पराभव पत्करावा लागतोय तो सावंतवाडी संघाला. तर 2 विजय सलग विजयासह या ठिकाणी पुढील फेरीसाठी पात्र ठरतोय निश्चितपणे तो. अर्थातच श्री साई बोडगेश्वर संघ, विजयासाठी श्री साई बोडगेश्वर संघ यांचं अभिनंदन. अतिशय सुरेख असा सामना आपण पाहिला. दोन्ही डावामध्ये अनेक चढ उतार पाहिले. सुरुवातीला आपण पाहिलं 4 गडी स्वस्तात तंबू परतल्यानंतर इजाज खुरेशी आणि त्याचा साथीदार राजेश सोरते यांनी विजयासाठी आवश्यक असलेली ज्योती तेवली. त्या ज्योतीचं अखंड नंदादीपामध्ये तेवत ठेवण्याचं कार्य उर्वरित जे अपेक्षित होतं ते उर्वरित तेवत ठेवण्याचं कार्य गोलंदाजांनी केलं. क्षेत्ररक्षकांची अचूक अशी साथ त्यांना मिळाली आणि त्यामुळे विजयाचा अखंड नंदादीप जी एक ज्योती होती त्या ज्योतीचं परावर्तित होऊन झालं आणि त्यामुळे साई बिचोलीम संघ हा या ठिकाणी एकतर्फी वरचष्मा या सामन्यामध्ये राखतोय व विजयश्री संपादन करत या ठिकाणी निश्चितपणे स्वतःचा आत्मविश्वास वाढवतोय. थँक्यू समीर. अत्यंत महत्त्वाचा सामना साई जय बोडगे